नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं धीरज ॲग्रीटेकमध्ये सहज स्वागत करीत आहे. तर आजचा आपला विषय असणार आहे कापूस फवारणी. तर शेतकरी बांधवांनो, ही फवारणी अतिशय महत्त्वाची आहे आणि कोणत्या टप्प्यात कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार, कशी ओळखायची. तर कारण की ही एक शेवटची म्हणू शकत नाहीत, कारण की कापसाला कधी शेवटची फवारणी नसते. गरज पडली तर आणखी एखादी करावी लागेल, परंतु ही फायनल फवारणी शेवटची समजू शकतात. कारण की ह्याच्यानंतर जर ज्याला कोणाला फर्दर घ्यायची असेल तर त्या मापात येतात, किंवा ज्या खूप आणखी थोडंसं कापसाचं पिरियड लांबवायचं असेल तर त्यांच्यासाठी एखादी फवारणी आणखी होईल. परंतु ही माझ्या माहितीस्तव तर ही शेवटची फवारणी असेल, कारण की याच्यानंतर पूर्ण माल तुमचा पकून जाईल. तर चला, तर मग कोणत्या स्टेजमध्ये आणि कशाप्रकारे ही फवारणी करावी ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही चुकलं असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगत जा की तुमचं असं चुकत आहे. कारण की मी प्रॅक्टिकल शेती करतो, मी कुठला एक्सपर्ट नाही किंवा माझ्याकडे कुठली डिग्री नाही. परंतु आज 5-7 खूप वर्ष झाले वडील होते, त्यानंतर वडील वारल्यानंतर तर मी 3-4 वर्ष झाली शेती बघतो. त्यांच्या सानिध्याखाली पण खूप वर्ष शेती पाहत होतो मी. तर जे मी माझ्या शेतामध्ये प्रयोग करतो तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. चला, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मग शेतकरी बांधवांनो, आपला जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सांगतो की ही फवारणी कधी करायची आहे. तर हे माझा कापूस आहे, सुपर कॉट. शेतकरी बांधवांनो पाहू शकतात. तर हे पहा, या ठिकाणी एका दुसरं बोन फुटत आहे. त्यामुळं यावेळेस तर कुठली महागाची फवारणी घ्यायची नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतात, असं जर कुणाकडे कामगंधक सापळा असेल व त्यामध्ये जर पाते अडकले असतील तर या ठिकाणी तुम्ही नक्की फवारणी करा शेतकरी बांधवांनो. किंवा जर तुम्हाला डोमकळी किंवा ह्या ठिकाणी पाहू शकतात असे जर तुमचे पाते झालेले असतील तर नक्की फवारणी करा. त्यासाठी काय उपाय केले जावेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही प्रथम तर हमला, क्नॉल प्लस क्नॉल फॉस प्लस सायपरमेथ्रिन ह्या घटक असणारं कुठलंही एखादं औषध घ्या. त्यासोबत इमामेक्टिन किंवा दुसरं अळीनाशक वापरा शेतकरी बांधवांनो. हे 2 अळीनाशक, एक गॅस पॉयझन आणि एक कॉन्टॅक्ट अळीनाशक तुम्ही वापरा त्या ठिकाणी. तर त्यामुळे तुम्हाला अळीसाठी खूप चांगला रिझल्ट येईल. आणि ते कसं फवारायचं, कधी फवारायचं हे तुम्हाला ह्या मी सुरुवातीला सांगितलं आहे. तरी पण जर कोणी आतापासून व्हिडिओ स्किप केला असेल तर बाबांनो, हे तुम्ही बघत आहात कामगंधक सापळा. यामध्ये जर तुम्हाला पतंग सापडले किंवा मग तुम्हाला डोमकळ्या किंवा पात्यामध्ये आळ्या दिसल्या तरच ही फवारणी घ्या शेतकरी बांधवांनो. किंवा मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचे पाते अशा पद्धतीने होत असतील तर ह्याच्यासाठी फवारणी घ्या शेतकरी बांधवांनो. तर मग चला सांगतो तुम्हाला. तर मी सांगितल्याप्रमाणे जर जर तुम्हाला कुठे दिसत असेल तर हमला, क्नॉल प्लस सायपरमेथ्रिन त्यासोबत इमामेक्टिन वापरा. जर ह्याच्या आधी इमामेक्टिन वापरले असेल तर दुसरे कॉन्टॅक्ट इंटिसाइड वापरू शकता तुम्ही. कुठलेही आतंक वगैरे कुठलेही एक वापरा शेतकरी बांधवांनो. ते अळीसाठी झालं शेतकरी बांधवांनो. आणि जर अळी असेल तर, आणि जर तुमचे पाते मी दाखविल्याप्रमाणे जर होत असतील अशा पद्धतीनं, तर यासाठी तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता शेतकरी बांधवांनो. तो म्हणजे स्वाधीन किंवा साफ, जर कमी खर्चात करायचा असेल तर. आणि जर थोडा खर्च वाढू शकला तर ॲलिट, बाहेरचं ॲलिट म्हणून येतं, ते वापरा शेतकरी बांधवांनो. हे कोणासाठी ज्याचे पाते असे होत असतील त्यांना वापरायचे शेतकरी बांधवांनो. आणि ज्यांच्या कापसामध्ये अळी असेल त्यांना ते क्नॉल प्लस इमामेक्टिन किंवा तेही वापरू शकतात. आणि हे साफ आणि हे ॲलिट बी वापरू शकतात शेतकरी बांधवांनो. हे सगळं सोबत वापरू शकतात, काही अडचण नाही. खूप स्वस्तातला आहे क्नॉल फॉस हमला. आणि फक्त जर हमला साफ घेतलं तर खूप स्वस्तात जाईल तुम्हाला. त्यानंतर जर तुम्ही थोडं ॲलिट घेतलं थोडं महाग जाईल शेतकरी बांधवांनो. आणि त्यासोबत तुम्हाला वापरायचं आहे आशाटाप. जर आशाटाप वापरला असेल तर तुम्ही ॲसिडामाप्राईड वापरू शकतात. किंवा जर या ठिकाणी आधी वापरलं नसेल तर लान्सर गोल्ड वापरू शकतात. हे तुम्हाला मी कशासाठी सांगत आहे, लान्सर गोल्ड किंवा आशाटाप हे किंवा रोगर, तर हे तुमच्या मावा किंवा थ्रिप्स किंवा पांढरी माशी किंवा इतर दुसरे रसशोषक किडी असतील त्यासाठी तुम्ही एक स्वस्तातलं औषध वापरा शेतकरी बांधवांनो. जास्त महागातली ही फवारणी करू नका. जे औषध सांगत आहे स्वस्तातले तेच वापरा शेतकरी बांधवांनो. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करू नका महागातली. एकदम स्वस्तात जितकी तुम्हाला जर दुसरे माहीत असतील तर ते देखील स्वस्तातली फवारणी तुम्ही या ठिकाणी करू शकतात. व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.